मी त्यांना सांगू इच्छितो की तुमचं महापालिकेवर बारीक लक्ष नाही, आणि जर लक्ष असेल तर त्यात नक्कीच तुमचा हातभार असणार। जर याच्यात आर्थिक देवाणघेवाण घेतली नसेल, त्यांना पाणी कनेक्शन नवीन लाईन मिळाली कशी, आणि जर त्यांना देत असाल तर पूर्ण मीरा भाईंदर शहरातील सोसायट्यांना दिली पाहिजे, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना येत्या 10 दिवसात एक मोठं आंदोलन करेल। मीरा भाईंदर शहराला पाण्याची कमतरता असून पाणी कपात करण्यात येत आहे, आणि त्यानंतर देखील मीरा भाईंदर महानगरपालिका काही इमारतींना जाणीवपूर्वक नवीन नळ कनेक्शन देत आहे। काय सांगाल? तुम्ही पाहत असाल मीरा भाईंदर शहरामध्ये पाण्यासाठी लोक तडपत आहे, 2-2, 3-3 दिवस पाणी येत नाही। यासाठी काँग्रेस, शिवसेना, शिंदे गट असेल यांनी मोर्चा काढलेला आहे। म्हणजे सत्ताधारी पक्षातला एक गट शिंदे गट यांनीही मोर्चा काढलेला आहे। भारतीय जनता पार्टी यासाठी कुठेतरी मागे पडलेले। आता तुम्ही पाहू शकता 79 नगरसेवक असलेला हा भारतीय जनता पार्टी पक्ष आहे, आणि हा पक्षाच्या महापौर या नरेंद्र मेहताच्या वहिनी आहेत, आणि स्वतः आमदार नरेंद्र मेहता एक महापालिका हँडल करतात। मी त्यांना सांगू इच्छितो की तुमचं महापालिकेवर बारीक लक्ष नाही, आणि जर लक्ष असेल तर त्यात नक्कीच तुमचा हातभार असणार, हे 100% सांगतो। कारण की मीरा भाईंदर शहराला पाणी येत नाही, लोक पाण्यासाठी तडपतात। त्याच धर्तीवर जेपी इन्फ्राने एक पत्र दिलं होतं। जेपी इन्फ्राचे एक संकुल आहे, त्यांनी पत्र दिलं होतं की आम्हाला पाणी कमी येतंय, म्हणून महानगरपालिकेने त्यांना पाणी कमी येतं ते 200 ते 300 mm ची नवीन लाईन टाकण्यास मंजुरी दिलेली आहे। आम्हीही मीरा भाईंदरमध्ये सर्व सोसायट्या पाणी कमी येत असल्यामुळे त्या ठिकाणी आम्ही ऍप्लिकेशन देतो, आम्हालाही तशी परवानगी द्यावी, त्याचा खर्चही आम्ही करू। परंतु यामध्ये कुठेतरी आर्थिक देवाणघेवाण झालेले, आयुक्तांना कुठून तरी प्रेशर आहे, आणि जे नाणेगावकर, रणदिवे सारखे अधिकारी आहेत यांना दबाव टाकून या प्रकारच्या लाईन घेतल्या जात आहे। मी पालिका आयुक्तांना तसेच पाणी पुरवठा विभागात अधिकाऱ्यांना मी सांगू इच्छितो, जर याच्यात आर्थिक देवाणघेवाण घेतली नसेल, त्यांना पाणी कनेक्शन नवीन लाईन मिळाली कशी, आणि जर त्यांना देत असाल तर पूर्ण मीरा भाईंदर शहरातील सोसायट्यांना दिली पाहिजे, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना येत्या 10 दिवसात एक मोठं आंदोलन करेल। आमची आंदोलनाचा इतिहास पाहून घ्या, आम्ही शिवसेना, काँग्रेस सारखी आंदोलन करत नाही। ज्यावेळेला आम्ही आंदोलन करतो त्यावेळेला कायदा सुव्यवस्था हा निर्माण होतोच, म्हणून आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की आम्हाला आंदोलन करण्यास प्रवृत्त करू नका। जर ज्या लाईनला दिलेल्या असतील त्या तात्काळ रद्द करण्यात याव्या, अन्यथा सर्व सोसायटींना नवीन लाईन देण्यात यावी, ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी आहे। जर दिल्या नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रोषाला सामोरं जावं लागेल। सामान्य नागरिकांना पत्र दिल्यानंतर 1-1 वर्ष पाठपुरावा करावा लागतो, परंतु बिल्डर लोकांनी पत्र दिलं की 1-2 मिनिटात त्यांना कनेक्शन मिळतं। यावर काय बोलाल? मी या अगोदरही आयुक्तांना म्हटलेलं की 15 फ्लॅटमध्ये एक कनेक्शन दिलं जातं। आज त्यावेळेचा नियम आहे, आता तुम्ही नियम बदलला पाहिजे, कारण की 15 फ्लॅटमध्ये एक कनेक्शन, आता टॉवरच्या टॉवर झालेले आहेत, प्रत्येक घरामध्ये 2-2 टॉयलेट बाथरूम झालेले आहे, मास्टर